सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। मंत्रिपद आणि खातेवाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज। गृहमंत्रीपदावरून चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मतं कमी पडल्यानं आमच्यावर आरोप। प्रतापराव जाधवांनी संजय गायकवाडांचे आरोप फेटाळले। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, गायकवाडांचे आरोप। मतदारांची संख्या वाढवल्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। मतदान केंद्रांवरील किमान मतदार संख्येत वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। ईव्हीएम हटावसाठी उठाव। दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापर आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद सुजावरवर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी। मात्र अधिवेशन असल्यानं राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोपमुक्ततेसाठी सत्र न्यायालयात। 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग निमोनियाचा धोका। घसा खवखवणे, कमी दर्जाचा ताप, सततचा खोकला ही वॉकिंग निमोनियाची लक्षणं। थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। मुंबईत काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण। नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास 8 तासात पार करता येणार। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर चलपाका जंगल परिसरात 7 नक्षलांचा खात्मा। AK-47 रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ। पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचा समन्स। आज मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। संभलमधील मशिदीचं व्यवस्थापन सोपवा। पुरातत्व खात्याचा न्यायालयात युक्तिवाद। पुरातत्व खात्याला मशिदीच्या सर्व्हेला अनुमती दिल्यानंतरच्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू। शेतकरी नेत्यांची 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच। MSP बाबत कायदेशीर हमी आणि इतर मागण्या। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार चर्चा करत नसल्याचा आरोप। भेंगल चक्रीवादळाचं रौद्र रूप। केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कन्नूरमध्ये रेड अलर्ट जारी। तर तळकोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।